गुड मॉर्निंग, नमस्कार. मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत, स्वादाची परफेक्ट मात्रा, शंखनादची खाद्ययात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर्स वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आजच्या भागाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि आज मी तुम्हाला काय शिकवणार आहे तर रेशमी अंडा पराठा. आता रेशमी अंडा पराठा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा अंड हे आलंच. रेशमी त्याला आपण तयार करणार आहोत. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा अंड घ्यायचं. एक, दोन अंडे घेतले आहेत. तुम्हाला जितके पराठे बनवायचे आहेत तितकं तुम्ही अंड आणि हे ते प्रमाण तुमच्यावरती आहे किती पराठे करायचे आहेत. आणि हा पराठा असा आहे की याच्यामध्ये अख्खी फॅमिली म्हणजे 4 लोकांची फॅमिली असेल तर अख्खी फॅमिली एक पराठा त्यांना बास होतो. याच्यात मी सिझनिंगसाठी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं दूध घालणार आहे, हार्डली 30 ml. याला जस्ट थोडंसं मिक्स करायचं. फेटण्याची गरज नाही आहे, फक्त मिक्स प्रॉपर झालं पाहिजे, दॅट्स ऑल. तुम्ही याच्यामध्ये सिझनिंगसाठी मिरे पावडर पण घालू शकता, पण आपण मिरे पावडर नंतर घालणार आहे म्हणून मी आता हे कसं आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला किती त्याला फ्लेवर्स द्यायचे आहे. याच्यामध्ये मी कणिक घालते आहे. डो आपला तयार झालेला आहे. याला मी 5 मिनटं बाजूला ठेवते. तोपर्यंत काय करायचं, आपण एक पॅन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी पाणी उकळलं आहे, गॅस मी कमी करते. आणि अशाच सगळ्या पोळ्या एकसारख्या लाटून घेते. फक्त ती किती पातळ हवी आहे ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला एकदम थीन पोळी पाहिजे आहे.
हे बघा, ही अशी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता ह्या सगळ्या पोळ्या मी लाटून घेते आणि पुन्हा परत तुमच्या पुढे येते. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य। और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रान ऑयल। तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहे आणि आपण अतिशय पातळ पोळ्या लाटलेल्या आहे. पाणी उकळलेलं आहेच. पुढे काय करायचं? थोडीशी मेहनत आहे, पण या मेहनतीमध्ये अख्खी फॅमिली खाईल. याला आपण बटर लावून घ्यायचं या पॅनला. सगळीकडे व्यवस्थित बटर लागलं पाहिजे, रादर थोडं जास्तच पाहिजे. बटर लावलं आहे आणि आता काय करायचं? याला पण होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण काय करू? याला थोडंसं बटर लावू आणि सिझनिंगसाठी आपण थोडंसं मीठ घालू. सो दुसरी पण बाजू पलटवून घेऊ. असं करत करत आपल्याला सगळं करायचं आहे आणि सगळं तुम्ही सावकाशपणे बघा, पेशन्सली बघा की आपण कशा लेयर्स देतो आहे. ह्या सगळ्या लेयर्स तुम्हाला बघायच्या आहेत. मी पाण्यात टाकलं, थंड पाण्यात. ही आपण दिलेली दुसरी लेयर्स. थोडं असं, येस. आता याच्यावरती परत थोडं बटर आणि सिझनिंग करूया आपण याला. मी हे रोजमेरी घेतलेलं आहे, ऑरेगनो, पेपर आणि सॉल्ट. परत तिसरी पोळी ही आपल्याला परत होऊ द्यायची आहे. आणि तोपर्यंत आपण आता नेक्स्ट लेयर जी देणार आहे ती देणार आहोत चीजची. दोन्ही साईडला होऊ द्यायची आणि थंड पाण्यात टाकायची. ही झाली आपली दुसरी लेयर.
थंड पाणी. येस, ह्याच्यावर बटर आणि चीज घालूया आपण. आपण अजून एक पोळी याच्यामध्ये घालू. चीज घातलं आहे. आता चिली फ्लेक्स, पेपर, थोडंसं सिझनिंग. ही झाली तिसरी लेअर. अशा आपल्याला एकावर एक लेयर्स करायचे आहे. कधी चीज घालायचं आहे. आता मी नेक्स्ट याच्यामध्ये कॉर्न घालणार आहे. वाव, मजा येते आहे ना. हे झालं रेशमी. आणि अंडा तर तुम्हाला दाखवलंच आहे. तर रेशमी अंडा पराठा आपला तयार होतो आहे. आवडला असेलच याची मला खात्री आहे. तुम्ही याच्यामध्ये फिलिंग काही पण करू शकता. आपली साधी इंडियन बटाट्याची भाजी पण तुम्ही घालू शकता. पण बटाट्याची भाजी घालताना काय करायचं, ते असं सेमी लिक्विड फॉर्ममध्ये असायला पाहिजे. तर याच्यावरती पण आपण टाकणार आहोत बटर आणि स्वीट कॉर्न. तोपर्यंत आपण आपली अजून एक पोळी करायला ठेवूया. येस, आता स्वीट कॉर्न आणि हे याला पण सिझनिंग. हे आपल्या आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं, किती स्पायसेस आवडतात. पण स्पायसेस घातले की चांगला लागतो. इंडियन लोकांना थोडं स्पायसेस असले की मजा येते. चीज परत घालूया. कॉर्न बरोबर चीजचं कॉम्बिनेशन हे जे आहे ते मस्त लागतं. शेवटची लेयर आहे आणि आता याला ही पोळी आपली झालेली आहे. याला आपण थंड पाण्यात, हा गॅस बंद, हे बाजूला. थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि याला आपण बटर लावायचं. आणि बटर जे आहे ते आणखी साईडला आपण सोडायचं. सगळीकडे लागलं पाहिजे, सगळीकडे गेलं पाहिजे. सो तर याला काय करायचं, गॅसवरती ठेवायचं आणि जस्ट थोडंसं प्रेस करायचं आणि झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती याला 15 ते 20 मिनटं होऊ द्यायचं. पराठा आपला
थिंक झालेलं आहे. याला आपल्याला 20 ते 25 मिनटं झालेलं. जस्ट चेक करायचं कारण हे सगळं शिजलेलं आहे. वाव, असाच आपल्याला दुसऱ्या साईडला पण शेकून घ्यायचं आहे. येस. सो आणखी एक 5 ते 7 मिनटं याला असंच मस्तपैकी क्रिस्पी करायचं आहे. म्हणजे आपला रेशमी पराठा तयार झालेला आहे. मी तो करून घेते आणि तुमच्या पुढे लगेच प्रेझेंट करून घेऊन येते. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्य यात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आलेच. वाव, मस्तपैकी आपला अंडा रेशमी पराठा तयार झालेला आहे. अंडा तर होताच आणि रेशमी म्हणजे उकळत्या पाण्यातनं काढलेल्या त्या पोळ्या आणि त्याचं टेक्स्चर असं हातातनं सटकत होतं. तुम्ही बघितलं ते. नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला खात्री आहे. मी तुम्हाला त्याच्या लेयर्स दाखवते. हे बघा, अशा लेयर्स येतात आणि एकदम अफलातून हा पराठा लागतो. ही रेसिपी नक्की 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 करून बघा. आता वेळ झालेली आहे एक छोटासा ब्रेक घेण्याची. ब्रेक नंतर मी घेऊन येणार आहे एका डायनॅमिक पर्सनॅलिटीला. तेव्हा ते काय शिकवणार आहेत ते बघूया आणि कुठेही जाऊ नका. तोपर्यंत बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्य यात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग घेऊन येतेच आहे. वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल. तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. चले मामा जी, घर चले. चले चले चले, सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में. तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाची डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून L2 डिप्लोमा सोबत मिळवा. भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा. एकाच परिसरात कॉलेज सोबत 5 स्टार कॅटेगरी हॉटेलमध्ये ट्रेनिंग करण्याची संधी. हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहिती करिता संपर्क करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं एकदा मनापासून स्वागत. आणि मी घेऊन आलेली आहे क्षितिजला. क्षितिज
एकदम सोपी रेसिपी दिसते यार, काहीच अगदी इन्ग्रेडियंट अगदी नाही सोपी दिसत आहे आणि कॉफी लव्हर्ससाठी येस खूप आवडते, त्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. येस येस, कॉफी लवर मी आहे, मला प्रचंड कॉफी आवडते मग आणि तुम्हाला पण खूप आवडेल. येस येस, प्रश्नच नाही. तुझ्या रेसिपीचं नाव सांग. ही आहे डॅल्गोना कॉफी. डॅल्गोना कॉफी, जी खूप फेमस झाली होती. आणि ती केव्हा अगदी फेमस झाली बरोबर. होती? कोविडमध्ये कोरोना. फेमस. बरोबर. कोविडमध्ये ज्यांनी त्यांनी अगदी डेल्गोना कॉफी तयार बरोबर, केलेली आहे. बरोबर. पण आपण पण आज शिकणार आहोत. मी डेल्गोना शिकणार कॉफी. आहे तुझ्याकडनं, बिलकुल. तू कशी तयार करणार आहे, काय लागणार आहे त्याच्यासाठी. अगदी कमी साहित्य दिसतंय मला. काहीच नाही, आपण कॉफी पावडर घेऊ, बरं, साखर, थोडं पाणी लागेल पाणी आपल्याला लागेल. ओके. आणि दूध. बरं, आणि तयार कशी करायची सांग मला, तुला काय काय हवंय. आपण पहिले दूध ठेवून देऊ ओके. कोमट व्हायला. बरं. तोपर्यंत आपण इथे कॉफी कॉफी फेटू शकतो. फेटायची. Yes. बरं, आणि दुधाचं टेम्परेचर हे कोमटच हवंय. कोमट हवंय आपल्याला, सिमर करायचं आहे अगदी, पूर्ण नाही ओके. उकळू आपण. बरं बरं, ओके. मी अगदी सिमवर ठेवलेलं आहे. बरोबर. आता आपण आपल्या चॉईसच्या नुसार जितकी आपल्याला स्ट्रॉंग कॉफी पाहिजे Strong त्या हवी हिशोबाने आहे, हां. बरोबर. तर Yes. आपण आणि जितकी आपण कॉफी टाकू तितकीच साखर घेऊ बरं, आणि त्याच प्रमाणात पाणी. अच्छा. हे आता आपलं मिक्सचर रेडी झालेलं आहे. आपण विस्कनी याला फेटून घेऊ. ओके. आपण स्पूननी पण फेटू शकतो आणि इलेक्ट्रिकची बीटर असते त्याच्याने त्याने पण पण फेटू फेटू शकतो. शकतो. बरं, मस्त फोम होईपर्यंत त्याला फेटायचं. अगदी बरोबर. चमच्यानी करू तर थोडा जास्त वेळ लागतो. हां. आता ही मी Fork नी स्वतः पण करता येईल प्रॅक्टिस त्याला. करून केलेली ट्रिक आहे, ज्याच्याने मला बात. सगळ्यात लवकर होईल असा क्या रिझल्ट बात, मिळालेला क्या आहे. बात. म्हणजे तुझ्यासारखी इंजिनियर मुलं अशी प्रॅक्टिस करतात हे बघून मला खरंच छान वाटलं. आणि तू जॉब करतोयस की काय म्हणजे? नाही, माझा सध्या बिझनेस सुरू आहे, माझं रेस्टॉरंट आहे अरे नागपूरला. वा, बढिया. ही माझी आवडती फील्ड आहे. हो, म्हणूनच तुझं रेस्टॉरंट आहे. कुठे आहे बरं रेस्टॉरंट तुझं? माझं रेस्टॉरंट नागपूरला वर्धा रोडवर आहे. ओके, बरं. आणि काय नावानी? ला कर्मा. वा, क्या बात आहे. सगळं तू बघतोस तिथे? हो. हे बघा, मस्त. जसं आपण बघू शकतो वा, याला. खरंच आहे. फोम म्हणजे आलेला ते आहे. फोकनी फेटणार. आता हा, मी त्याने पण असंच- बराच वेळ मी लागतो. अगदी असंच करणार आहे. क्षितिज, तू खूप छान सांगितलंयस मला. अगदी वाव. आता आणि पण लवकर झटपट झालंय ते. अगदी आता हे बघ, दूध कोमट दुधाचं. व्हायचं आहे, आपण थोडंसं अजून कोमट करू त्याला. ओके, बरं. या कप मध्ये आपण काढून घेऊन टाकू. ओके, ते खरंच खूप लवकर झालं अगदी असं लवकर. फटाफट. नाही तर मी फोक बराच वेळ लागतो. मी आधी तसंच करायचो. बरं. 2-3 वेगवेगळे प्रकार केल्यानंतर मला हा सगळ्यात सोपा वाटला. मग तुझ्यासारखे बघ असे सायंटिस्ट येतात आमच्याकडे. हे असं याच्यात प्रयोगशाळेमध्ये, आमच्या किचन ही एक प्रयोगशाळा आहे, तिथे प्रयोग करून असं काहीतरी छान. वा, मला खरंच खूप मनापासून आनंद झाला. आणि खरंच खूप फेटावी नाही लवकर लागली आहे झालं. हो, त्याला. लवकर वाव. होते याने, लवकर मस्त, होते. मजा आली. आता हे बघ, दूध बघ तुला आपण कसं याला हवं घेऊन आहे. घेऊ. बघ, काढून घेऊ झालं आपण. टेम्परेचर. हो. आता आपण दुधाला पण थोडं फेटणार आहे, त्यामुळे आपण या वेगळ्या कंटेनर मध्ये घेतलाय. ओके. अदरवाईज आपण डायरेक्टही याच्यात टाकू शकतो. बरं. आणि याच्याने आपण करू, म्हणजे हे आपलं वाया पण नाही वाया जाणार. पण नाही जाणार. आपण थोडंसं याला फेटून घेऊ. आपल्याला लक्षात येईल लगेच बघितल्यावर त्या दुधाची थिकनेस थोडी वाढेल आणि त्याला एक अच्छा. फोम येईल. फोम येतोय. जसं सगळ्यांना कॉफीवर फोम आवडतो. आवडतो. आणि फोम नसेल तर मग काय कॉफी कॉफीला पिण्याची मजा मजा नाही नाही येत. आणि आता कसं, आता ही तू कॉफी शिकवलीस ना, अगदी कॉफी बार मध्ये वगैरे जाऊन, कॅफे कॉफी डे मध्ये जाऊन कॉफी तशीच चवीला अशीच येस लागेल. येस हे आपण आता बघू शकता तुम्ही, फोम आलेला आहे. येस. आपण याला पोर करून घेऊ. ओके, वाव, मस्त. आणि इतकं गोड आलंय ना त्याच्यावरती, छान मस्त खालनं ते कॉफीचं खूप मस्त दिसतंय हे. वा, आपण आता याला फक्त थोडंसं मिक्स करून घेऊ खालचा भाग. बरं. तो मला वाटतं नाही केला तरी चालेल. हा, खूप आपल्या छान चॉईसच्या दिसतोय तो. अकॉर्डिंगली. आणि पाणी पण तितकंच घातल्यामुळे काय झालं, ती साखर पण सगळं विरघळली equal. आहे. हो, हो, अगदी अदरवाईज बरोबर. नुसतं कॉफी आणि साखर आणि अगदी थोडंसं पाणी घेतो तेव्हा ते जरा बरोबर. विरघळायला प्रॉब्लेम जातो. वाव, कॉफी रेडी झालेली आहे. क्या बात है. वा, शाबास शाबास. क्षितिज, मी तुझ्याकडनं हे खूप असं म्हणजे कॉफी कशी करायची हे नवीन एक माहिती होतं technique, मला. हो. टेक्निक मी शिकलेली आहे तुझ्याकडनं. आणि मला असं वाटतं सगळ्या प्रेक्षकांना हे टेक्निक तुझं आवडलं असेल. मंडळी, ही इतकी सोपी आणि मस्त दिसणारी रेसिपी आहे आणि मस्त लागणारी पण आहे. मी तर हे फस्त करणार आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि
तुम्ही पण अशीच रेसिपी एकदम सोपी सोपी काय टेक्निक होतं. खरंच यार, खरंच खूप मस्त मजा आली. आता अशाच छान छान रेसिपीज, स्वादिष्ट, चटकदार असं मी म्हणणारच आहे आणि नेहमी म्हणते. पण आजपासनं क्षितिज आला तेव्हापासनं मी म्हणणार आहे छान छान नवीन नवीन टेक्निक्स शिकण्यासाठी बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. मंडळी, मला तर आवडलेलं आहे क्षितिज इथे आला आहे. तर मी क्षितिजला अशी विनंती करेन की क्षितिज, तू आणखी आमच्या स्टुडिओत ये आणि आम्हाला अजून छान टेक्निक्स आणि रेसिपी दोन्ही शिकव. मला पण नक्की आवडेल तुमच्या कार्यक्रमात परत यायला. चला. मला छान वाटलं इथे आल्यावर. छान वाटलं ना? मस्त. तू आल्यामुळे आमच्या किचनमध्ये कसं एकदम पॉझिटिव्हिटी आली आणि आम्हाला सगळ्यांना असं यंगिस्तान आमचं झालेलं आहे. अगदी छान वाटलं अगदी. आणि तुझ्यासारखी यंग मुलं इतका इंटरेस्ट घेऊन हे करतात हे बघून खरंच खूप मनापासून आनंद झाला आणि तुझे खरंच मनापासून आभार. मंडळी, आता मला पण तुमचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा मी तुमच्या पुढे रोज येणारच आहे, तेही छान छान रेसिपीज घेऊन आणि मस्त मस्त टेक्निक्स घेऊन सुद्धा. तेव्हा बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग निरोप घेते. नमस्कार. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वराडी मसाला, दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल. तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. चले मामा जी, घर चले. चले चले चले, सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में. तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस. लंडन युनिव्हर्सिटीकडून L2 डिप्लोमा सोबत मिळवा. भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा. एकाच परिसरात कॉलेज सोबत 5 स्टार कॅटेगरी हॉटेलमध्ये ट्रेनिंग करण्याची संधी. हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहितीकरिता संपर्क करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या.